आणि भरगते प्रगट रामराव. मग प्रत्येक चराचरामध्ये पाहत असताना जे जे भेटे भूत ते माने, जे भगवंत माऊली म्हणतात त्याप्रमाणे ज्या ज्या वस्तूकडे भरत पाहिल ती प्रत्येक दिसणारी वस्तू राम आहे असा भरताचा अनुभव होता. भरते आपण गेली भक्ती, हो. भरते वाढविली विरक्ती, भरते पाहिली निज शांती, भूते भोगिती स्वानंद. काय झालं, भरतानं भक्ती आपण गेली म्हणजे आपलीशी गेली. कन्या माहेराला लग्न होऊन सासरी गेली, परंतु काही दिवस विश्रांतीला तिथं माहेराला यावं म्हणजे तिच्या वडिलांनी तिला आपण झालं, आपलंसं केलं. त्याप्रमाणे भरताची भक्ती जी होती ती आपलीशी केली होती, तिचा स्वीकार केलेला होता. आणि भरते पाल्लाळलेली म्हणजे पुन्हा 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 त्या भक्तीला जतन करण्याचं काम भरत करत होता. आणि जे भरतानं केलं होतं याला म्हणावं खऱ्या अर्थानं भक्तीच्या अंतःकरणामध्ये, भरताच्या अंतःकरणामध्ये, कर्मेंद्रियामध्ये, ज्ञानेंद्रियामध्ये राम कोंडल्यामुळं चराचरामध्ये भरत प्रत्येक जे भूत होते, प्राणी मात्र होते ते त्या भरताच्या संगतीमध्ये आल्यानंतर त्याप्रमाणे वागू लागले. मलयाद्रीच्या ठाई चंदनाची पैझाडी पाही, तिने डोंगर सर्वही केला लवलाही चंदन. काय केलं की मग गावबा महाराज एक दृष्टांत देतात. तुझ्याप्रमाणे एक झाड असतं, चंदनाचं झाड. एकंदरीत चंदनाच्या 18 जाती, त्यात उच्चतम जात ज्याला म्हणतात चंदनाची ती मलयगिरी चंदन. एक जर झाड असलं ना तर त्या झाडाचा वास अनेक कोसापर्यंत जातो. तुकोबाराय म्हणतात चंदनाच्या संगे पालटती बोरी. चंदनाच्या संगतीमध्ये जर अनेक झाड असतील परंतु त्या सगळ्या झाडांना एका चंदनाचा वास एकदा वारा सुटल्यानंतर ते सगळे झाड सुगंधित करण्याचं काम एक झाड करतं. त्याप्रमाणे नाही आपण तेथे गेला, नाही उपडोनी